मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संपतरावांना हार्ट अटॅक आलेला असतो, तेव्हा तेजस पटकन त्यांना गाडीकडे घेऊन येतो आणि सर्वांना सांगतो की यांना पटकन घेऊन जायचंय, मी ड्रायव्हिंग करतो, नंदू तुम्ही मागे बसा. तेव्हा नंदू आता पटकन मानसीला कॉल करतो आणि म्हणतो की संपतरावांना हार्ट अटॅक आला आहे, तुम्ही सगळेजणी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. त्यावेळी आता मानसीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय बाबांना अचानक हार्ट अटॅक कसा आला? मग आता तेजस जोरात ओरडतो, अहो चला ना पटकन, यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. नंदू लगेच आता फोन ठेवून गाडीत बसतो. दुसरीकडे आता निधी ही सारखी संपदाला म्हणत असते, अगं आई तू हा हार घालून बघ ना, खूप छान दिसेल तुझ्यावर. संपदा म्हणते, नको ग, यांचा कॉलसुद्धा लागत नाही, मला जरा टेन्शन आले. तरीही निधी ऐकायला तयार नसते. तेवढ्यातच आता मानसी तेथे जाते आणि देवाकडे प्रार्थना करत असते, माझ्या बाबांना काही होणार नाही आणि मी काही होऊ पण देणार नाही आहे, असं म्हणून ती तिच्या आईला म्हणते, अगं आई मी आले हां, मला अर्जंट काम आठवले. मग आता संपदा म्हणते, अगं तू असं काय करते, तू अजून आवरलंसुद्धा नाही आहे, साडीसुद्धा नेसली नाही आहे, तुझे बाबा आले तर खूप ओरडतील हां, आपल्याला वेळेतच पोचायचं आहे. मग आता मानसी म्हणते, आई अगं ऐक ना जरा, तू असं का बोलतेस, कारण मला खूप अर्जंट काम आहे, असं म्हणून ती लगेच तेथून जाते. तेव्हा बाप तशी लेक असं म्हणून संपदा आता त्या दोघांवरही खूपच चिडते. तर दुसरीकडे आता तेजस पटकन संपतरावांना गाडीतून खाली उतरवतो. त्याचबरोबर तेथे आता गायत्रीचा भाऊ देखील आलेला असतो. तो म्हणतो, तेजस इकडे कुठे आलाय, असं म्हणून तो लपून बसतो आणि तेजस नक्की काय करतो हे पाहत असतो. तर आता संपतरावांना नंदू आणि तो पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तेव्हा आता गायत्रीचा भाऊ म्हणतो, पाहायला पाहिजे नक्की हा काय करतोय ते, असं म्हणून लपत छपत आता तो लगेच आता तेजसच्या पाठीमागे येतो. तेव्हा आता तेजस म्हणतो, पटकन यांना ऑपरेशनच्या तेथे घेऊन जा, कारण यांचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी आता नंदूला मानसीची आई सारखी सारखी कॉल करत असते. तेव्हा नंदू म्हणतो की संपदा वहिनींचा फोन येतोय. त्यावेळी आता फोन तू रिसीव करू नकोस, असं आता संपतराव म्हणतात, घरच्यांना काही कळायला नाही पाहिजे. नंदू आता ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर तेजस म्हणतो, यांना पटकन आतमध्ये घेऊन जा. तेव्हा आता नर्स म्हणते, अहो फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील. तेव्हा फॉर्मॅलिटीज मी करतो, परंतु यांना काही होता कामा नये. अहो या हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या आजोबांच्या हस्ते झालं आहे, प्रभू आहेत ना त्यांच्या, त्यामुळे तुम्ही प्लीज यांना आतमध्ये घेऊन जा. तेव्हा नंदू आता लगेच तेजसचं ते बोलणं ऐकतो. त्यानंतर आता तेजस फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी लगेच काउंटरकडे जायला निघतो. त्याचवेळी आता तो गायत्रीच्या भावाला तेथे पाहतो, परंतु रागातच तो पुढे निघून जातो. तर दुसरीकडे आता संपदा ही खूपच संतन करत असते आणि म्हणते, मला नाही यांची खूप भीती वाटते, अशी लपवाछपवी करतात ना, एके दिवशी अशी अंगलट येईल ना, मग त्यांना समजेल. मुलींच्या प्रेमासाठी पार वेडे झाले आहेत, त्यांना अख्खं सोन्याचं दुकान ना म्हटलं तरी घेऊन देतील. मला तर कळतच नाही यांचं ना नक्की काय झालंय, पाहुण्यांकडे जायला सुद्धा उशीर होईल. दुसरीकडे रजनी सर्वांना सूचना देत असते की पटपट हात चालवा, पाहुणे यायची वेळ झाली आहे. तर आता दुसरीकडे मानसी ही भरधाव वेगाने आता हॉस्पिटलमध्ये निघालेली असते. ती स्वतः आता गाडी ड्राईव्ह करत असते. तिच्या गाडीच्या समोर एक गाडी असते. तर आता ती गाडी नेमका विनीतच चालवत असतो. विनीतची ती कॅब असते. त्याचबरोबर गायत्री मागे बसलेली असते. गायत्रीने ती कॅब बुक केलेली असते. मग आता मानसीसारखी हॉर्न वाजवते, परंतु आता गायत्री म्हणते की अजिबात कोण मागे आहे ना त्याला जागा द्यायची नाही, कारण गायत्रीच्या पुढे गेलेलं कुणाला आवडत नाही. तेव्हा विनीत म्हणतो, असं नाही मॅम, अहो त्यांना काहीतरी अर्जन्सी असेल, त्यांना जागा द्यायला हवी ना आपण. तरीही आता गायत्री ऐकायला तयारच नसते. मग आता विनीतचाही नाईलाज होतो, थोडी बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, परंतु गायत्री त्याच्यावर ओरडते. मग त्याचाही नाईलाज होतो. मानसी हॉर्न देत देत वैतागून जाते. मग त्यानंतर आता एका मंदिराजवळ आल्यावर मानसी पटकन आपली गाडी पुढे घेते. तेव्हा कोण आहे ही इडियट मुलगी, ती पुढे आपल्या गेली, असं म्हणून आता गायत्री खूपच वैतागते आणि त्याची शिक्षा आता तुला मिळणार, कळलं, असं ती विनीतला म्हणते. तेव्हा विनीतला आता समजतं ही मनू आहे वाटतं, कारण मनूची गाडी त्याने बरोबर ओळखलेली असते.
तर आता दुसरीकडे तेजस हा फॉर्म भरत असतो तेव्हा 15,000 रुपये त्याला भरायला सांगतात. मग आता तेजस डोक्यालाच हात लावतो, एवढे पैसे कुठून आणायचे ते. तर विनोद हा लगेच गायत्रीला कॉल करतो. गायत्री आता घरी आलेली असते तेव्हा विनोदचा आलेला कॉल पाहून आता गायत्री म्हणते, काय रे बोल ना पटकन. मग आता विनोद म्हणतो, मला तर असं वाटतंय तेजसच्या हाती आता घबाड लागणार आहे. तेव्हा कसलं घबाड असं आता ती विचारते. मग आता एका मोठ्या माणसाला त्याने हाताशी धरले आणि त्याच्या नावाने फॉर्मसुद्धा भरला आहे. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ना, त्याच्या उपचाराचा खर्चसुद्धा हाच करतोय. म्हणून विनोद आता खूप काही बोलत असतो आणि म्हणतो, मला तर असं वाटतंय आता हा किडन्या विकतो की काय काय नो, कारण त्या माणसाची जर याने किडनी विकली तर 1,00,000 रुपये नक्की भेटणार आणि 2 किडन्या विकल्या तर 2,00,000 रुपये नक्की भेटणार. तुमचे पैसे काय सेकंदात फेडून टाकेन तो. वाटलं तर ट्राय करून पहा, तुमची किडनी विकून पहा किती पैसे येत आहेत ते, असं म्हणून विनोद आता गायत्रीला सांगत असतो. त्यावेळी गायत्री म्हणते, शटअप, जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम कर आणि फोन ठेव. ती आता वैतागते आणि फोन ठेवते. त्यावेळी विनोद म्हणतो, बरं ठीक आहे. त्यानंतर आता तेजस तेथे येतो. तर आता लगेच विनोद हा हाताने चेहरा लपवत असतो. तेजस म्हणतो, तुम्ही हाताने चेहरा लपवाल हो, परंतु तुमच्या पोटाचं काय, हे खाऊन खाऊन माजलेलं पोट ते कसं लपवणार. त्या दोघांमध्ये खूप वेळ बोलणं सुरू असतं. आता तेजसला बरोबर समजतं याला कसं कटवायचं, कारण गायत्री वहिनीनेच याला इकडे पाठवलं आहे. म्हणून तेजस म्हणतो, आता थोड्या वेळात पोलीससुद्धा येतील, कशी करतील मग तुम्हालाही घेऊन जातील. मग आता तो खूपच घाबरतो. विनोद म्हणतो, मग मी इथून जाऊ का आता. त्यावेळी तेजस म्हणतो, 25,000 रुपये भरायचेत, इथे पैसे असेल तर द्या ना पटकन, असं म्हणून तो त्याच्या खिशातच हात घालतो. विनोद म्हणतो, नाही येत रे बाबा माझ्याकडे पैसे, आणि तू तर म्हणलं होतं तिथे 15,000 रुपये भरायचे. तेव्हा तेजस म्हणतो, हे सुद्धा ऐकलं का, म्हणजे सगळं लक्ष असतं बरं तुमचं सगळीकडे, कुणी सांगितलं कुणी तुम्हाला एवढं लक्ष ठेवायला. मग आता विनोद काहीही न बोलता लगेच तेथून जायला निघतो. मग आता तेजस लगेच त्याच्या खिशात हात घालतो आणि 200 रुपये होते नव्हते तेवढेही काढून घेतो. मग आता मी कशाने जाऊ, सुट्टे पैसे तरी दे बाबा मला जायला, असं विनोद म्हणतो. तेजस म्हणतो, नाही चालत चालत जायचं, तेवढं ती ढेर तरी कमी होईल, असं म्हणून विनोदला तो घालवून देतो. तर विनोद म्हणतो, बरं आहे आपलं, मी चालत चालत जातो वाटलं तर, परंतु ही पोलिसांची झंझट माझ्या डोक्याला नकोच. तेव्हा आता तेजस बरोबर विनोद नावाचा काटा हा तेथून बाहेर काढतो. इकडे आता मानसी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती खूप रडत असते. तर नंदू काका आता सगळं काही सांगू लागतात की खरंच संपत साहेबांना खूप टेन्शन आहे. त्याचा धंदा वाढण्यासाठी त्यांनी त्या बाबासाहेबांकडून कर्ज घेतलं होतं आणि त्यांची व संपतरावांची आज खूप भांडणं झाली. तो पैसे दे म्हणून तगदा लावत होता सारखा. संपतराव म्हणाले की मी एवढं विटा गेल्यानंतर लगेच पैसे देतो म्हणून, परंतु त्याने काही ऐकलंच नाही आणि खरंच त्यांना खूप टेन्शन आहे. त्यांनी खूप कर्ज काढलं आहे. त्यावेळी आता मानसीला जबर धक्काच बसतो. तेव्हा मानसी म्हणते, काय आलेला हा दुसरा अटॅक आहे असंही नंदू सांगतो. तेव्हा मानसीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, तुम्ही अगोदर का नाही सांगितलं नंदू काका. मग आता ते म्हणतात, मला साहेबांनीच सांगितलं होतं की अजिबात कुणाला काही घरी कळता कामा नये म्हणून. मग आता मानसी म्हणते, बरं झालं नंदू काका तुम्ही यांना इथपर्यंत घेऊन लवकर आलात, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मग आता नंदू काका म्हणतात, मी नाही काही केलं, जे केलं आहे ना त्या भल्या माणसाचे तुम्ही आभार माना. तेव्हा कोण आहे तो भला माणूस असं आता मानसी विचारते. त्यावेळी आता नंदू काका लगेच तो कुठे आहे हे सांगतात. तेव्हा मानसी तेजसकडे जायला निघते. तर इकडे तेजसचा मित्र हा तेथे आलेला असतो. त्यावेळी तो आता लगेच 15,000 रुपये मोजून तेथे काउंटरजवळ देतो आणि संपतरावांचं बिल पेड करतो आणि रडण्याचं नाटक करत असतो. तेव्हा आता तेजस म्हणतो, अरे मी संपतरावांकडून सगळे पैसे वसूल करणार आहे, व्याजासकट तू काळजी करू नको, देतो रे तुझे पैसे. तरीही त्याचा मित्र आपला रडू लागतो. तो म्हणतो, तुझी वहिनी बोलते ना गायत्री वहिनी, ते बरोबर आहे, तू अजिबात कुणाकडूनही पैसे घेऊ नकोस, कारण तू पुन्हा कधी देत नाही लवकर रिटर्न. तेव्हा तेजस म्हणतो, अरे विश्वास ठेव रे मित्रावर. तेवढ्यातच तेथे आता मानसी येते आणि म्हणते, एक्सक्यूज मी, हो तुम्ही माझ्या बाबांचा जीव वाचवलात ना, त्यावेळी आता तुम्ही कोण असं तेजस विचारतो. तेव्हा मी मानसी संपतराव सनस, तुम्ही ज्यांना वाचवलत ना, हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात ना, त्यांची मी मोठी मुलगी. त्यावेळी आता ती सारखी सारखी तेजसचे आभार मानत असते. तेव्हा तो म्हणतो, अहो एवढं काही नाही, माणुसकी असतेच की नाही माणसामध्ये, तेच बाकी काय आपलं. असे म्हणते, पण खरंच बरं झालं तुम्ही माझ्या बाबांचा जीव वाचवलात, मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरू शकणार नाही. त्यावेळी तेजस म्हणतो, हो अहो एवढी माणुसकी दाखवावी लागते अहो, असं कुठे म्हणून चालतं का.
तेव्हा मानसी विचारते, तुम्ही कोण? बाबांनी कधी तुमचं नाव वगैरे पण घेतलं नाही. आता तेजस काहीच बोलत नाही. मग आता तुम्ही सर्व बाबांच्या हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या, त्याचबरोबर तुम्ही बिलसुद्धा भरलं ना, असं मानसी विचारते. आणि किती बिल भरलं? तेव्हा आता ज्या मित्राकडून पैसे घेतलेले असतात तो मित्र म्हणतो 15,000 रुपये भरले. मग आता मानसी लगेच पर्समधून 15,000 रुपये काढते आणि ते पैसे देऊ लागते. परंतु आता तेजस म्हणतो की नको, अहो पैसे नको, असं कुठे असतं का? तुम्ही मला पैसे देऊन का परक करता की काय? मग आता मानसी म्हणते, तुम्हाला असं वाटतं का मी तुम्हाला परकी मानते म्हणून? बरं ठीक आहे, मी नाही देत हे पैसे. त्यावेळी आता त्याचा मित्र म्हणतो की हो हो पैसे द्या. तरीही आता तेजस म्हणतो की नको नको पैसे नको. त्यावेळी आता त्याचा मित्र आपल्याला रडतच बसतो. मग आता मानसी म्हणते, तुमचे उपकार मी नाही विसरू शकत. ठीक आहे, मी आता जाते हां, खरंच तुम्ही देव माणूस आहात, असं म्हणून त्याचे आभार मानून ती तेथून जायला निघते आणि पुन्हा मागे येते. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, आली आली, पुन्हा आली, आता पैसे घे पटकन. मग आता तेजस म्हणतो, हो घेऊ, थांब जरा. त्यावेळी आता मानसी लगेच म्हणते की मी काय काम करता? माझ्या बाबांना तुम्ही कसं ओळखता? कारण कधी आमच्या घरी आला नाहीत म्हणून विचारते. त्यावेळी आता तो म्हणतो, काही नाही, अशीच ओळख आहे, नंतर बोलू आपण या विषयावर. मानसी आता तेथून जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जित हा मानसीला कॉल करतो आणि विचारतो कुठे आहे, तेव्हा ती म्हणते, अहो मी तेच सांगणार होते तुम्हाला. मग आता रजनी लगेच त्याच्याकडून फोन घेते आणि विचारते की मुहूर्त टळून गेला आहे, तुम्ही अजून का नाही आलात? मग आता ती म्हणते की ऐकून तरी घ्या. रजनी म्हणते, आता तुम्ही यायची गरज नाही, आम्ही तुमच्याकडे येणार, असं म्हणून ती रागातच फोन ठेवते. तर दुसरीकडे आता संपतराव म्हणतात, माझ्या मानसीचं लग्न हे अगदी थाटामाटात झालं पाहिजे. तेव्हा मानसी हे सगळं बोलणं ऐकत असते, तिला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता मानसी तिच्या आईला घरी जाऊन सांगते की बाबांना हार्ट अटॅक आला. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.